नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला बिना चेन न लावता एक बॅग बनवून दाखवणार आहे। खूप सुंदर आणि सोपी, शिवायला सोपी अशी ही बॅग आहे आणि खूप छान पण दिसते बरं का। इथे मी वेलक्रोचा वापर केला आहे आणि ते तुम्ही बघू शकता। खूप सुंदर अशी ही बॅग आपण शिवली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, हे असं ब्लाऊज पीसचा एक तुकडा मी घेतलेला आहे। ह्याचं माप आहे 28 बाय 16 बरं का, 16। ह्याच्या खालती मी असं हे गव्हाचं पोतं एक लावलेलं आहे। आता ह्याच्यावरून अजून एक मी अस्तर लावणार आहे आणि हे चारी बाजूने मी शिवून घेते। हे असं लाल कलरचं अस्तर मी ह्याच्यावर लावून हे परत चारी बाजूने मी शिवून घेणार आहे। ठीक आहे, हे बघा, हे दोन्ही बाजूने असं मी शिवून घेतलं आहे। आता इकडनं पण असं एक कापड लावून घेतलं आहे आणि ही आपली फ्रंट बाजू। तर हे असे दोन बंद घेतलेत मी। 19 बाय 1 इंचाचे असे हे दोन बंद घेतले। आता काय करायचं, इकडनं आहे ना एक 5 इंच घ्यायचं आणि इकडनं 5 इंच घ्यायचं आणि इथे असे एक हे बंद शिवून घ्यायचे आपल्याला। दोन्ही साईडनी हे असे बंद शिवून घ्यायचे आपल्याला। आता हे दोन बंद मी शिवून घेतलेले आहेत बरं का, दोन्ही बाजूचे। आता काय करणार आहे, इथे मी पट्टी लावून घेणार आहे। आपल्याला इथे चेन लावायची नाही आहे, त्याच्यामुळे इथे मी पट्टी लावून घेणार आहे। आता अशी एक पट्टी घेतली मी आणि ती अशी इथनं अशी शिवून घेणार आहे ह्या बंदावरनं सरळ बाजूने आणि मग इथं असे फोल्ड करून इथं उलट्या बाजूने इथं परत शिवणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे मी दोन्ही बाजूला अशा पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत। म्हणजे काय होतं, आपली ही जी आतली शिलाई आहे ना ती व्यवस्थित दिसेल। आता इथे काय करणार आहे मी, हे जे ह्याला आहे ना वेलक्रो म्हणतात बरं का। इथे हे लावून शिवून घेणार आहे आणि ह्या बाजूला एक असं म्हणजे ह्या बंधांच्या बरोबर मध्ये हे असं शिवून घेणार आहे। ठीक आहे, हे दोन्ही बाजूला असं मी शिवून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे दोन्ही बाजूला मी वेलक्रो लावून घेतलेले, उलट्या बाजूने लावायचे आहे। ह्या बंधाच्या बरोबर मधोमध लावायचे। आता काय करायचं, बरोबर हे आता हे एकमेकांना जॉईन करून आपल्याला त्या कडेने दोन्ही बाजूला टिपा मारायच्यात आणि ह्याला आहे ना पायपिंग करायची आहे बरं का, म्हणजे हे असे आपले धागे दिसणार नाही। हे दोन्ही बाजूने शिवले मी आणि इथे असं मस्तपैकी पायपिंग पण केलं, म्हणजे आपले कुठलेच दोरे असं बाहेर दिसणार नाही। छान दिसतंय ना। आता हा जे कोपरे आहेत आपले खालचे, तिथं आपल्याला 2-2 इंचावर मार्किंग करायचं। इथून 2 इंच आणि इथून 2 इंच। ठीक आहे, इकडनं पण तसंच करायचं। आता हे जे दोन्ही कोपरे आहेत ना ते आपल्याला कापून घ्यायचे। असं आतल्या बाजूने पण हे आपण पायपिंग केलं ना शिलाईच्या इथं, म्हणजे ती पिशवीला चांगली फिनिशिंग दिसते आतल्या बाजूने, म्हणजे दोरे वगैरे असे दिसत नाही। त्यामुळे तुम्ही कुठलीही जरी बॅग शिवत असाल तरी आतल्या बाजूने पायपिंग करून घ्या शिवलेल्या साईडला।
कट केलं आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, हे असं घेऊन आहे ना, इथे असं शिवून घ्यायचं आहे. हे असं शिवायचं आहे आणि ह्यालासुद्धा आपल्याला पायपिंग करायची आहे. हे दोन्ही बाजूनी हे असं शिवायचं आहे आणि इकडे सुद्धा पायपिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. हे बघा, ही अशी पायपिंग केलेली आहे. बरं का, हे शिवून झाले आणि इथे अशी सुंदर पायपिंग केली आहे. आता यांना आपण पिशवी सरळ करूया. मग आता आपली अशी ही बॅग तयार झाली आहे. ही तसा वेलक्रो आहे. आता इथं काय केलं मी, आता हे जे आहे ना, ह्या लाईनीला बरोबर आहे ना, असं इथे घ्यायचं आणि इथे आपल्याला एक टिप मारून घ्यायची अशी, आणि इकडे पण एक अशी अशी आपण दाब पट्टी कशी टिप मारतो तशी इथे आणि इथे असं, ह्या बाजूला आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. बरोबर ह्या हे कोपरे पकडायचे आणि असे सरळ टिप मारायची आणि इकडे अशी. तर मी इथे टिप मारून घेतलेली चारी बाजूंना आणि आपली अशी सुंदर अशी बॅग तयार झाली आहे. बघू शकता तुम्ही. आता ही अशी 4 मी शेवटपर्यंत शिवलं आहे आणि खालती असं हा आपला बेस झाला आहे एवढा मोठा, आणि ते वेलक्रो लावल्यामुळे आतमध्ये पण मोठी साईज आहे. आणि आपली तुम्ही टिफिन वगैरेसाठी किंवा कुठं बाहेर वगैरे मंदिरात वगैरे जाण्यासाठी तुम्ही ह्याचा यूज करू शकता. कसं वाटलं व्हिडिओ, आवडला ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.